तब्बल महाराष्ट्र केसरी पहलवान हर्षद भाऊ सदगीर उपस्थित आहेत. आज वितरण सोहळा झालेला आहे. काय सांगाल, आज वितरण सोहळा झाला, फॉर्च्युनरची मानकरी ठरला? खरं तर फॉर्च्युनर मिळालं तेव्हाच खूप खुश होतो आणि आज तो प्रत्यक्षात सर्वांनाच बक्षीस वितरण म्हणजे बुलेट झाली, स्प्लेंडर गाडी झाली, स्कॉर्पिओन आणि फॉर्च्युनर आमचं बक्षीस वितरण अण्णांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाघोली इथे ठेवलं होतं. सर्वांना म्हणजे आजी माझी पैलवान या ठिकाणी आले होते आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी आज उत्सवात हा बक्षीस समारंभ पार पडला. अक्षय भाऊ, काय सांगाल? बरेच दिवस झाले ह्यासाठी तुम्ही मेहनत घेत आहात, अण्णांच्या सोबत होतात आणि एकंदरीत या जे कष्ट केलेलं आहे त्याला यश मिळालेलं आहे आणि प्रचंड असं पब्लिक तर होतं, आपण बघितलं. आज कुठेतरी चेहऱ्यावर तुमच्या समाधान दिसतंय. इतकी मोठी स्पर्धा आपण घेतली, अण्णांनी पार पडली. आमचे सर्व सहकारी मित्र आणि महाराष्ट्रातून खेळलेल्या सर्व पैलवानांचं मी बऱ्यापासून आभार मानतो. स्पर्धा चांगली झाली आणि स्पर्धेत आज बक्षीस वितरण जे पैलवानांना बक्षीस मिळालं होतं ते त्यांच्या आज आपण बक्षीस वितरण त्यांचा घेतला. धन्यवाद. ट्रिपल उपमहाराष्ट्र केसरी पहलवान महेंद्र गायकवाड यांचा सन्मान केला जात आहे चेक देऊन. महेंद्र गायकवाड यांना स्वाक्षरीची डॉक्युमेंटरी जे आहेत, कागदोपत्री गाडीची पूर्तता करण्यासाठी या ठिकाणी प्रोसेस चालू आहे. त्यांना मिळणार आहे स्कॉर्पिओ. काय सांगाल भावना, आज सगळं बक्षीस वितरण चालू आहे? सर्वता धन्यवाद रामकृष्ण अण्णासाहेब पाटील यांचे, आसोले सरांचे आणि महाराष्ट्राच्या जनतेचे, त्यांच्या आशीर्वादामुळे मी आज 3 वेळा महाराष्ट्र केसरी झालो. आनंद आहे, दुःख पण वाटतंय. महाराष्ट्र माणसांची खूप इच्छा होती की महाराष्ट्र केसरीची गदा यायची, माझ्याकडून अपेक्षा होती, पण ती मी यावेळेस पूर्ण नाही करू शकलो. पण नक्कीच येणाऱ्या काळात मी ही गदा घेऊन महाराष्ट्रातील सर्व जनतेचं स्वप्न पूर्ण करेन. पहलवान महेंद्र गायकवाड यांना गाडीची चावी देऊन या ठिकाणी सन्मान होत आहे. पहलवान महेंद्र गायकवाड यांचा मंचावरती सन्मान केला. बरोबर टायमिंग आलं. या ठिकाणी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये जे विजेते पहलवान आहेत त्यांना वितरण करून बक्षीस सन्मान करण्यात येत आहे. हे देखील रेकॉर्डच आहे. त्रिवार उपमहाराष्ट्र केसरी सूरज माने यांना विनंती आहे, स्प्लेंडर गाडीचे आपण या ठिकाणी ठाणे जिल्ह्यातील मल्ल पैलवान सूरज माने यांचा सन्मान. पहलवान सूरज माने यांना ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करण्यात. टू व्हीलर आहेत. ॲडव्होकेट विजय प्रायोजक, पोलीस दलातील कर्तव्यदक्ष कर्मचारी, महाराष्ट्र या ठिकाणी कोल्हापूरचे पहलवान अनुप पाटील हे पण प्रो कबड्डी असेल, स्प्लेंडरचे मानकरी आहेत. त्या ठिकाणी इंस्टाग्राम सोशल मीडियावरती बोंबाबोंब असते. श्रीचा मानाचा आखाडापर्यंत क्रमांकाची मानकरी. डबल महाराष्ट्र केसरी पहलवान हर्षवर्धन सदगीर आलेले आहेत आणि बक्षीस वितरण चालू आहे. त्यांना फॉर्च्युनरची चावी मिळालेली आहे. आणि त्याकरिता या ठिकाणी विनंती करेल जे मंडळ उद्योगपती पाटील, स्वप्नील शेठ वर्मा, आदरणीय नाथ शिंदे पहलवान या ठिकाणी स्प्लेंडरचे मानकरी ठरलेले आहेत. या ठिकाणी सातप्पा हिरुगडे स्प्लेंडरचे मानकरी ठरलेले आहेत. क्रमांक 2चं बक्षीस त्यांना देण्यात आलेलं आहे. या ठिकाणी सातप्पा हिरुगडे यांना बक्षीस वितरण करताना स्पॉन्सर आणि आयोजक मंडळी. सातप्पा, थोडं बोलून जावा, काय वाटतंय, काय भावना आहेत? चांगले वाटते. या ठिकाणी डबल महाराष्ट्र केसरी पहलवान हर्षवर्धनजी सदगीर पाटील साहेबांचा वाढदिवस आहे. त्यांना पहिल्यांदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि पहलवान हर्षवर्धन सदगीर डबल महाराष्ट्र केसरी यांची मित्रमंडळी त्यांचा सन्मान करत आहेत. यांच्या माध्यमातून आदरणीय अण्णा गादी विभाग हे क्रमांक 2चं बक्षीस आहे. 61 किलो गादी विभागात वाला पहलवान आहे सातप्पा हिरुगडे. 3 वेळेस फायनल पर्यंत जातात. बिचारांना खरं सेकंडवर समाधान मानावं लागेल. पहलवान, आता काय सांगाल? तीनदा तुम्ही महाराष्ट्र चॅम्पियन आहात, सेकंड पर्यंत समाधान मानावं आहे, परंतु गोल्डची अपेक्षा होती तुमच्याकडनं कोल्हापूर जिल्ह्याला, पण ठीक आहे, समाधान मानावं आहे. काय सांगाल? पुढच्या वेळी मी चांगली तयारी करेन आणि पुढल्या वर्षी गोल्ड मिळवून देईन कोल्हापूर. किती गटामध्ये तुम्ही खेळलात? गादी विभाग का माती विभाग? आणि काय सांगाल एकंदरीत आज
बक्षीस देण्यात येत आहे? माझं नाव तेजस कोकणे. मी सातारा जिल्ह्यातनं 74 किलोला खेळलोय माती विभागात. माझं गोल्ड मेडल बसलंय. रामांना सातव सरांना चांगलं नियोजन केलंय. आज बक्षीचं वितरण झालंय. भारी वाटतंय. एवढी मोठी स्पर्धेत नंबर बसलाय त्यामुळे भारी वाटतं. या ठिकाणी सन्मान केला जातोय. पहलवान अमोल वालुगडे यांना ही बुलेट मिळणार आहे आणि क्रमांक 1चे मानकरी आहेत. आयोजक रामकृष्णांना सातव पाटील साहेब आहेत आणि ज्यांनी स्पॉन्सर केलेलं आहे ते पण उपस्थित आहेत. नगरसेवक अनिल सातव पाटील पण उपस्थित आहेत या ठिकाणी. अमोल यांना बरेचसे मेडल आहेत, दरवर्षी मेडल असतातच. शुभेच्छा. किलो गादी विभागाकरिता पण तुषार देशमुख कालच यांच्या गावाकडे माळशिरसला गेलेलो आणि तिथं पोस्टर लागलेले बस स्टँडला. पहलवान काय वाटते, कालचा व्हिडिओ बघितला काय? हो बघितला की. हा, दादा शेळके यांचे पार्टनर आहेत आणि सुवर्ण पदकाचे मानकरी. किती गटात खेळलाय? 70 किलो मातीतलं. माती. हा, आता बुलेटचे मानकरी ठरलात. काय भावना आहेत तुमच्या, कसं वाटतंय? काय भारी वाटते म्हणजे बुलेट बिलेट भेटल्यामुळं. अगोदर किती मेडल आहेत? अगोदर 3 आहेत. ह्याच्या आधी 1 बुलेट आहे. झालं का 16 वितरण 16? हा झालाय. 1 ट्रॉफी दिलेली आहे हा. आणि सर्व पहलवान उपस्थित आहेत. वितरण 16 झालाय आणि सुवर्ण पदकाचे मानकरी वगैरे आहेत. मेडल धारक पहलवान आहेत. पहलवान तुमचं किती गटात मेडल बसले? कोणतं मेडल बसलेलं आहे? 79 गटात. 79 माईक. हा, 79 ला सिल्वर मेडल. बीड जिल्ह्यात खेळायला. नाव सांगा. अविनाश शिंदे, शिवरामदास तालीम. पहलवान अनुप पाटील कोल्हापूर जिल्ह्याचे आहेत आणि आंतरराष्ट्रीय वडीला सराव करतात. किती गटात खेळाय नाव सांगा? 74 किलो मॅट. कोणतं मेडल आहे? रौप्य. पहलवान तुमचं नाव सांगा, कुठे सराव करताय, कोणत्या जिल्ह्यातनं खेळलात, कोणता आहे? वर घ्या. मोहन पाटील नाव. माईक वर घ्या हो, आवाज जात नाही. मोहन पाटील नाव आहे. हा, 97 किलोला सुवर्ण पदक बसले. त्यांना. पहलवान तुमचं नाव सांगा, किती याच्यात मेडल बसलंय काय? माझं नाव विवेक कृष्णा धावडे. कोल्हापूर जिल्हा गंड खेळलो मी 61 किलोला मॅट विभाग. मशीद शेख आहेत. बक्षीस वितरण या ठिकाणी आलेले आहेत आणि क्रमांक 1चे मानकरी आहे. किती गटात खेळाय? मी 86 किलो माती. 86 किलो माती. स्प्लेंडर ही आपलं बुलेट दिलेली आहे. हा बोल. नक्कीच. काय सांगाल, काय भावना आहे तुमच्या स्पर्धेबद्दल? सगळं वितरण 16 आहे, चांगलं बक्षीस आहे. हो खूप चांगलं बक्षीस आहे. स्पर्धा बी चांगली झाली त्यामुळे. पहलवान आल्यात आणि यांचं क्रमांक बसलेला आहे. महाराष्ट्र केसरीसाठी मेडल बसलाय. किती मेडल बसलेले आहेत आपल्या जिल्ह्याचे आणि तुमचं कोणतं बसलेलं आहे? माझं 61 किलो मध्ये गोल्ड मेडल बसलेला आहे मॅट विभागातनं. कोल्हापूर कुठं करताय? नाव काय तुमचं? नाव वैभव पाटील बानगे. म्हणजे तालमीत आम्ही रवींद्र पाटील वस्ताद यांचं मार्गदर्शन लाभलं आम्हाला. रवींद्र पाटील तुकाराम चपडे वस्ताद. तसं आता मी SI आर्मी मध्ये सराव करतोय. तिथं आम्हाला अमर निंबाळकर साहेब यांचं कोल्हापूर जिल्ह्याचे किती मेडल बसले टोटल? कमीत कमी भरपूर मेडल बसले. आता सांगता येत नाही एवढे मेडल आहेत. पहलवान तुम्ही किती गटात खेळाय? मातीतनं खेळाय का मॅटवरनं? मातीतनं खेळलोय 57 किलोला. हा. मी पहिल्याच वर्ष आहे माझे. हा. पहिल्याच वर्षी गोल्ड पहिल्याच वर्षी गोल्ड. हा. अरे वा, शुभेच्छा शुभेच्छा. कुठं कुठं सराव करताय? मी हनुमान तालीम राष्ट्रीय हा. वस्ताद सागरदा चौले. किती बसले तुमच्या तालमीतले? आमच्या तालमीतले 2 गोल्ड बसलेत, 2 रौप्य आहेत. सौरभ पाटलाचं कोणतं बसलंय? रौप्य पदक बसले. आणि दुसरं गोल्ड कोण आहे? सिरेश घाट आले काय? आले. चालतंय. धन्यवाद, तुम्हाला शुभेच्छा. गाव कोणतं आहे तुमचं? राशिवडे. राशिवडेच आहे. या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील पहलवान आहेत आणि क्रमांक 1चे मानकरी आहेत. बुलेट जिंकलेली आहे त्यांनी. शुभेच्छा. तुमच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्याला सुवर्ण पदक मिळाले. किती गटात खेळायला? माती का मॅट विभागात? 86 माती मॅट. आणि नाव काय तुमचं? अभिषेक कपडे. कुठे सराव करताय? बानगे. बांधग्याला. रवींद्र पाटील वस्ताद त्यांच्या इथं. नक्की शुभेच्छा. काय सांगाल, कोल्हापूरचे अनुप पाटील मेडल भेटलेले आहे, त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याला अभिमानाची गोष्ट आहे. पण तुमच्या तालमीसाठी सुद्धा मेडल मिळालेलं आहे. काय सांगाल? अभिमानाची गोष्ट आहे सर. मोहनने 97 किलोला गोल्ड घेतलं, अनुपनी 74 ला सिल्वर घेतलं आणि अजून एक प्रतीक आवार आहे, त्यांनी 74 ला थर्ड घेतलं. चांगली प्रॅक्टिस चालू आहे तालमीमध्ये आणि पवन गोरे यांना कुस्ती कोच तिथं प्रशिक्षण देत आहेत. नक्कीच. धन्यवाद. प्रतिभा अटकळे यांचं सुवर्ण पदक आहे आणि बक्षीस वितरण झालेलं आहे. काय सांगाल या स्पर्धेबद्दल? आता बक्षीस वितरण 16 झालेला आहे. बक्षीस वितरण 16 हे महाराष्ट्र केसरी पण म्हणजे चांगली स्पर्धा झाली. आजपर्यंत असे बक्षीस कोणी ठेवलं नव्हतं. ते
रामकृष्ण अण्णा सातो पाटलांनी ठेवलं आणि ह्याच्या पुढे पण अशी स्पर्धा होणार नाही आणि ह्याच्या आधी पण ही स्पर्धा अशी झाली नाही. आता कोणतं मेडल आहे आणि माती का मॅटवर खेळाय? 65 किलोला मॅटवरून गोल्ड आहे. ठीक आहे, धन्यवाद. पहिलवान श्रीनाथ गोरे या ठिकाणी बुलेटचे मानकरी ठरलेले आहेत. आणि श्रीनाथ गोरे, काय सांगाल पहिलवान, किती गटात खेळलात माती का मॅट? 92 किलोला मातीतनं. किती गटात? 92 किलो. आणि गाव कोणतं तुमचं? माळशिरस. माळशिरस. हा तुमच्या बस स्टँडला बोर्ड लागलेले हा, बघितलं का मी काल हा. व्हिडिओ केलेला? हा नक्कीच शुभेच्छा तुम्हाला. हा धन्यवाद. पण दुधाळ पहलवान मैदानी पण चांगले आहेत, स्पर्धेत पण चांगले आहे आणि स्प्लेंडरची मानकरी ठरले. पहलवान किती गटात खेळलात, कोणत्या जिल्ह्यातनं खेळलात? सर मी सोलापूर शहर मधून खेळलो आणि 86 किलो मॅट विभागातून खेळलो. काय भावना, आज बक्षीस चांगलं मिळालेलं आहे? काय आता खूप आनंद झालेला आहे, चांगलं बक्षीस आहे. आणि अगोदर किती वेळेस महाराष्ट्र चॅम्पियन आहात? आधी मी गिरको खेळतो सर. गिरको. शुभम आचपळ पहलवान शुभम आचपळ स्प्लेंडर गाडीचे मानकरी यांचा सन्मान केला जात आहे. या ठिकाणी ट्रिपल उप महाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड यांच्या हस्ते आयोजक आहेत रामकृष्ण. पहलवान अविराज माने यांचे नातेवाईक आहेत. पहलवान कुस्तीमुळे येऊ शकले नाहीत, यांचं स्प्लेंडरचे मानकरी आहेत. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत विजेत्या पहलवानांना बक्षीस वितरण सोहळा आज पुणे वाघोली या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आयोजक रामकृष्ण अण्णा सातो साहेबांचं खरोखर कौतुक आहे की आज सर्व पहलवानांना त्यांनी बोलून सन्मान केला आणि आरके ग्रुपचे सर्व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांचाही सन्मान झाला. महिला महाराष्ट्र केसरी पहलवान अमृता पुजारी यांचाही सन्मान झाला. 68वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा वाघोली या ठिकाणी झालेली आहे आणि यशस्वी पूर्व झालेली आहे. आतापर्यंत एवढी गर्दी नव्हती आणि कुठंतरी समाधान आयोजकांच्या चेहऱ्यावर दिसून येतोय. आपल्यासोबत रामकृष्ण अण्णा सातो साहेब आहेत. तर पहिल्यांदा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. आज बक्षीस वितरण सोहळा संपन्न झालेला आहे. सर्व पहलवानांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायला मिळालेला आहे. काय सांगाल या यशस्वी स्पर्धेबद्दल? काही सगळा आनंद आहे. ज्या पद्धतीनं आमच्या सर्व ग्रामस्थांनी मित्रपरिवारांनी या स्पर्धेसाठी आपले एफर्ट दिले होते आणि त्याच पद्धतीनं स्पर्धा खूप नावारूपाला आली. खूप चांगल्या पद्धतीने स्पर्धा झाली. संपूर्ण महाराष्ट्रानं स्पर्धा डोक्यावर घेतली. त्याबद्दल मी महाराष्ट्रातील, भारत देशातील संपूर्ण जे कुस्तीप्रेमी आहेत, क्रीडा रसिक आहेत, या सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि इतक्या चांगल्या पद्धतीने स्पर्धा झाली त्याबद्दल आम्ही सर्वजण फार समाधानी आहोत. अण्णा, अनेक वर्ष आम्ही या क्षेत्रात काम करतोय. आतापर्यंत एवढी गर्दीचा उच्चांक गाठला नव्हता, परंतु तुम्हाला पण अपेक्षा होती का एवढी गर्दी होईल? किती आकडा होता एकूण? नक्कीच अपेक्षा होती की अशी गर्दी होईल आणि आमच्या अपेक्षा जशी होती अपेक्षेप्रमाणेच झालं. कारण ज्या पद्धतीनं आमच्या आयोजक टीम मधील सर्व मित्रपरिवाराने ज्या पद्धतीनं सगळ्या या स्पर्धेचं आयोजन करताना आपले जे जबाबदारी होती ती पार पाडली होती. ज्या पद्धतीनं स्पर्धा ही महाराष्ट्रामध्ये, भारत देशामध्ये संपूर्ण त्या स्पर्धेला चांगली प्रसिद्धी दिली गेली होती आणि ज्या पद्धतीनं नामांकित असे महाराष्ट्रभरातून मल्ल या स्पर्धेमध्ये खेळत होते, तर हे सगळे मल्ल आणि यांच्या चांगल्या प्रेक्षणीय कुस्त्या पाहण्यासाठी ही सगळी जर लोक येतील असा आम्हाला ठाम विश्वास होता. आणि आमच्या अपेक्षेप्रमाणे यावर्षी साधारणतः स्टेडियमच्या आतमध्ये आणि स्टेडियमच्या बाहेरही आम्ही 3 ठिकाणी स्क्रीन लावली होती. तर साधारणतः लाखभर लोक या स्पर्धेला येऊन गेले. कारण स्पर्धेच्या दिवशी संपूर्ण त्या भागामध्ये नेटवर्क जाम झालं होतं. मोबाईलला कुणाच्या नेटवर्क रेंज नव्हती आणि गर्दीने उच्चांक गाठला होता. परंतु एवढी गर्दी होऊनही कुठल्याही प्रकारचा अपघात किंवा कुठल्याही प्रकारची अडचण, कुठल्याही प्रकारची असुविधा, कुठल्याही प्रकारचा ट्रॅफिक जाम न होता चांगल्या पद्धतीने लोक आली आणि चांगल्या पद्धतीने स्पर्धा पार पाडली. नक्कीच. आणि कुस्ती क्षेत्राला लाभलेले अनमोल हिरा आहेत अण्णा, आणि मी आशा करतो की अण्णा आपण याच्याही पुढे कुस्ती क्षेत्रासाठी चांगलं काम करावं आणि कुस्ती क्षेत्र हे सगळं तुमच्या ऋणी राहील. थँक्यू. आणि आज आम्ही हे जे सगळे पैलवान होते आणि या स्पर्धेसाठी जे सगळे प्रायोजक होते, ज्यांनी या स्पर्धेमध्ये 18 बुलेट, 18 स्प्लेंडर, स्कॉर्पिओ, त्याच्यानंतर फॉर्च्युनर, त्याचबरोबर 5 लाख रुपये रोख इनाम आणि 4 लाख रुपये रोख इनाम, त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज सुद्धा यावर्षी आपण ठेवली होती. ते या सर्व बक्षिसाचे जे सगळे प्रायोजक आहेत मी त्या सर्वांचे धन्यवाद देतो की ते सर्वांनी या स्पर्धेसाठी खूप उच्चांकी अशी बक्षीस दिली आणि ती सगळी बक्षिसं आज आम्ही त्या प्रायोजकांच्या हस्ते या विजेत्या पैलवानांना दिली. आणि यथोचित गौरव आणि यथोचित मान सन्मान आम्ही या दोनही, आमचे आयोजक सुद्धा, प्रायोजक सुद्धा आणि जे आमचे जे खेळाडू आहेत ज्यांनी याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं होते, त्या सर्वांचा आम्ही यथोचित असा सन्मान केलेला आहे. आज आपण पाहत असाल तर धन्यवाद मी आपल्या सर्वांचे देतो की आपण सर्वांनी या बक्षीस समारंभाला हजेरी लावली
आणि विजेत्या पैलवानांचं कौतुक आणि शाबासकी आणि पाठिंबा आपण सर्वांनी दिला. धन्यवाद.